कसं वाटतंय? बाहेर येऊन कसं वाटत? चल बाई लई चढाली. राखी 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 की नाही, राधा इथे, राधा राखी नाही. कुठे चाललीस राधा? जस्ट मी ओपनिंग करून आलेली आहे डायरेक्ट रुचिताला भेटायला, कारण की मला रुचिताची खूप आठवण येत होती. खोटारडे. मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही. खोटारडे. कशी राहिली आहे माझं मला माहिती. खोटारडे. सो मी आले. तू माझ्यासमोर सुंदर दिसतेस, मला वाईट वाटतंय. थँक्यू. मला वाटलंच ही मेकअप बिकअप करत बसले असेल, पण म्हटलं जाऊ दे, डायरेक्ट ओपनिंग करून तुला भेटून येते. चल का चल. टेन्शन आलं. मी जी गोळी झोपली ना, गोळी घेतली आणि 2 घेतल्या. पॉईंट 2च्या 2 गोळ्या घेतल्या. ए पोरे, टेन्शन बस भाजत अशी हसले ना यावून मी म्हटलं ऐक रुचिताचं कशी व्हिडिओ येत आहे, पण लय हसला मी. जाऊ दे. खरंच बाबा मी पण खूप हसली खूप. कसं 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 बस भाजत कसं नकरे लाईट यार करत. सो गाईज, मी आता तुम्हाला दाखवणार आहे की बाहेर पडल्यानंतरचे काही दिवस माझे कसे असणार आहेत, कसे आहेत. मी बाहेर पडले 1 दिवस, माझा बफर दिवस होता. फक्त मी शांतीत आराम केला आहे. आज मी चालली आहे परत मुंबईला. माझं 9:30 वाजता इंटरव्ह्यूज आहेत. ॲक्च्युली इंटरव्ह्यू नाही, इंटरव्ह्यूज आहेत. 35-40 मीडिया हाऊसेस येणार आहेत. दिवसभर इंटरव्ह्यूज चालणार आहेत. आज माहीत नाही कसे कसे काय काय प्रश्न विचारणार आहेत. आज असेल माझी खरी लढाई, पण ठीक आहे. इथून पुढेच प्रवास नीट सुरू होईल. मी आल्यापासून काही अपडेट दिलेला नाही आहे की मी कशी आहे, काय आहे. मी अजून त्या सदम्यातनं बाहेर नाही निघत आहे की मी बाहेर आली आहे. पण ठीक आहे, लाईफ मस्ट गो ऑन. कारण शो संपला आहे माझ्यासाठी. मला माहीत आहे पुढे अजून माझ्यासाठी खूप काही लिहिलं आहे, आणि त्याच्यासाठी मे बी दिस वॉज अ स्टेपिंग स्टोन. बघू आता काय होतं आहे. मी तुम्हाला घडी घडी अपडेट देत राहीन. तुम्हाला दाखवेन की कुठे इंटरव्ह्यूला आली आहे मी, आणि कसे लोक आहेत सगळे तिथे, कसे इंटरव्ह्यूज चालू आहेत. जर का तिथे मला हे सगळं शूट करायला पॉसिबल असेल तर. सो तोपर्यंत स्टे ट्यून्ड की अजून काय काय होतं आहे. सो गाईज, पोहोचली आहे मी. अर्धा मेकअप गाडीत केला आहे, अर्धा मेकअप राहिला आहे करायचा. तो आता करेल. इथे चेंज पण करायचा आहे मला. सो आता मी यांच्या मीटिंग रूममध्ये थांबली आहे. हे बघा, बिग बॉस. मी बिग बॉसच्या बाहेर पडली, पण बिग बॉस माझ्या बाहेर नाही पडला आहे. माझ्या डोक्यातून, मेंदूतून, हृदयातून. ठीक आहे, आता इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न विचारणार आहेत, काय काय प्रश्न विचारणार आहेत हे आता तुम्हाला कळेलच लवकर. सगळ्या न्यूज चॅनलवरती तेच असणार आहे. वेटिंग फॉर इट. एक्सायटेड आहे, नर्वस आहे थोडी फार, पण ठीक आहे. जे आहे ते बोलणार आहे बेधडक. जशी शोमध्ये होते तशीच इथेही असणार आहे. कुठे बघायचं आहे? कॅमेरामध्ये. नमस्कार. मित्रांनो, सकाळपासून 20च्या वरती इंटरव्ह्यूज झाले. किती वाजलेत आता? 6:30 वाजलेत. सकाळी 10 वाजल्यापासून इंटरव्ह्यूज चाललेत आणि ते संपलेले नाही आहेत. अजून भरपूर लोक राहिली आहेत. अजून 10 इंटरव्ह्यूज बाकी आहेत. डोक्याचे भजी झालेत एकच प्रश्नांची 10 वेळा उत्तरं देऊन. पण ठीक आहे, मज्जा येते. न्यू एक्सपिरियन्स. सो दिस इज सिनेचित्र. हाय, मी कस्तुरी. सो या आहेत कस्तुरी. हाय, चेतना. सो आमचं आता सिनेचित्रचं चाललंय. भरपूर मीडिया हाऊसेस येऊन गेलेत. आता हे नवीन अजून 10 राहिले आहेत. 10 ऑन द वे. सो हे कार्ड आपण एक सेगमेंट करणार आहोत रुचिता बरोबर. सो बघूया हे फोटोज बघून रुचिता काय रिॲक्ट करणार आहे आणि काय बोलणार. अगं बाई. हे मी ब्लॉग मध्ये इन्क्लूड करते. मला कळत नाही तरी मसाला. मित्रांनो, मी 60 दिवसानंतर मॅगी खाते. अरे आय वॉन्ट टू रेकॉर्ड. असं बोल. माझी आयडिया होती ना. माझी 1 2 3 गो. मी 60 दिवसानंतर आज मॅगी खातीये आणि मी खूप खुश आहे. ही बघा मॅगी, तुम्ही पण बघा.
माझा हा आनंद आई शपथ. मी 60 दिवस जी रोज रडतीये मरतीये फक्त मॅगीच्या एका बाईटसाठी. सुख काय असतं तर हेच असतं. 60 दिवस नाही मिळालं, मी थकले होते. दाल भात आयडिया कशाची? मॅगीची. तूच दिली आहेस आयडिया. तिने दिली आहे मला आयडिया मॅगीची. कुठे गेली? ती एवढी खुश आहे. मला मॅगी खायला मिळते. तुम्हाला माहित नाहीये, मॅगी लोकांसाठी नॉर्मल आहे, पण ती या सिच्युएशनला माझ्यासाठी अमृत आहे. अमृत. तू घाई नको राहा. तुम्हाला माहित नाही याचं सुख काय आहे. एवढा कॉन्फिडन्स नाही माझ्या दिन लाईफ करायचा. लोकांना मी वेडी वाटत असेल मॅगीवर नको होतीये, पण खरंच त्याची किंमत मला आज कळतीये. एक लास्ट राहिला इंटरव्ह्यू. रात्रीच्या 9:30 वाजले. त्या लोकांनी मला सकाळच्या 9:30 वाजल्यापासून रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत कंटिन्यू इंटरव्ह्यू घेतले. शेवटचा करतो आम्ही मराठी कट्ट्याचा. विथ विजय सर. विथ विजय सर. फायनली लास्ट इंटरव्ह्यू. आता मी मेलीये. तेच पट्टापट्टी एकत्र सारखं बोलून मग कशू बोलू गो माझी बाबू. मित्रांनो, लुक हुज हिअर आफ्टर 2 months. तिथे मला ज्या व्यक्तीची खरंच खूप आठवण आली आणि 2 थोबाडीत द्यायची इच्छा झाली की ती माझ्यासोबत इथे नाही, पण काहीच नव्हते करू शकत. आता मी तिला भेटतेय फायनली. माझी बेस्ट फ्रेंड समृद्धी. हॅलो. समृद्धीने पेढे घेऊन आली. कशासाठी? मी बाहेर पडले म्हणून. पेढे नाही, उकडीचे मोदक. उकडीचे मोदक. लोक मला खरंच वेड म्हणणार आहेत. आधी मॅगीसाठी, चहासाठी, आता उकडीच्या मोदकांसाठी. उकडीच्या मोदकांसोबत मला तिने हे गिफ्ट केले. दिस इज सो स्वीट. ए उंदरे. दिस इज सो स्वीट. किती छान दिसते मी. वा वा वा. थँक्यू सॅम. थँक्यू. केस किती वाढलेत. माझी जळतीये. नाही कापायचंय. हे छान आहे. थँक्यू फॉर द उकडीचं मोदक ऑल्सो अँड फॉर दिस ऑल्सो. हाय. तर आम्ही आता चाललोय. माझा एक सत्कार आहे माझ्या जुन्या टीमकडून. त्यांच्यासोबत मी एक वेबसिरीज केली होती अनिर्वाण नावाची. सो मी आता तिकडे चालले त्या लोकांकडे भेटायला. त्यांनी बोलवले. ही तिला थांब म्हणते, ती थांबत नाही, घरी चालली. तो मागे उंदीर तुंडाचा. माझा आउटफिट हा मी बिग बॉसमध्ये पण घातला होता. दिसत पण नाही. दिसतोय का? फार सोजवळ संस्कारी. ठीक आहे. नाही मला माहिती. निघतोय आम्ही आता. नाही चाललं. थोड़ा क्लोज. पास में आना है. हो. आ रहा. चलो सामने देखो. स्माइल. शिव सर थांबा की ना तुम्ही सगळे. थोड़ा आगे आ जाओ. नाम नहीं दिसत. थोड़ा खाली पकडा. इकडून ये ना प्रतीक. बरं ठीक आहे चल. बोला मामा. जाना. असंच भविष्यात वाढत राहा. काय होतं काय होतं फटफटे तोंडाची वाटत
गेलं काय काय मच्छर मच्छर बस बाजू. मच्छर मच्छर बस हा, काय किती मच्छर किती मच्छर. किती मच्छरच आता टाका. किती मच्छर. ब्रँड सुरू केलाय पारंपरिक साज म्हणून Instagramला आहे. अच्छा. So, त्यामुळे मी पहिल्यांदा गिफ्ट तुम्हालाच देते. तर पारंपरिक साज हा माझ्या खूप जवळच्या ताईचा नवीन ब्रँड लॉन्च झालाय आय गेस. हो. तर प्लीज तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा. माझ्या ब्लॉग मध्ये नक्कीच दिसेल. आता आपण ही ज्वेलरी बघूयात. किती सुंदर किती सुंदर. खूपच सुंदर आहे. खूपच जास्त सुंदर आहे. हे असं काहीतरी मला नेहमीच हवं होतं. इयर कप आहेत, नथ आहेत, हे चोकर आणि सेट आहे पूर्ण, आणि हे पण बुगडी टाईप जे इयर कप आहे ना ते. खूप सुंदर आहे. खूपच सुंदर आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गाईज. पारंपरिक साज फार सुंदर आहे. प्लीज तिला कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये तिचा आयडी मेन्शन करेल. तर तिला कॉन्टॅक्ट करा नक्कीच. थँक्यू सो स्वीट. ती जी करून आली ना तिकडे, तिच्या एज नुसार ती इतकं केले तिने की 100 पटीने पण 1000 पटीने जास्त केले. ऍट द एज 22 भल्या भल्यांना नडली ती कधी. सोपं नाहीये. आणि हे अपसुकच ती, आणि ऍडव्होकेट ती एक प्रकारे ती, म्हणजे ती ज्या पद्धतीने समोरच्या त्याच्यामध्ये पॉइंटच काढू शकत नाही कोणी. रितेश देशमुख नव्हता काढू शकत नाही. ऍडव्होकेट ती म्हणजे उद्या मुंबईला जायचं. तसं नाही. तुमच्या अपसुक येते ना, तुम्ही एखाद्याला बोलता ना त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर तो एखादा लिगल, म्हणजे तुम्हाला तुम्ही जे बोलता त्याला बरोबर उत्तर कसं येऊ शकतं एखाद्याकडे. करेक्ट आहे. मुंबईला जायचं होतं का नाही? थँक्यू तुझे सारखे फोन येत होते का नाही? 2 तास बघितलं आम्ही तुम्ही गप्पा show? मारत होतो. मी स्टेटसला ठेवायचं काम मध्ये गेला आणि रेग्युलर बघणार आहे याला. नेटसाठी मी सगळं सोडून संध्याकाळी आपल्या केवळ ह्या पोलिसांनी आता नंतर बघू वाटत नाही. बघितलात शो तुम्ही? आवडलं तुम्हाला? आता कोणाला सपोर्ट करताय तुम्ही? अनुश्री दीदीला. आणि तू कोणाला करतेस? अनुश्री दीदीला. चला अनुश्री दीदी, तुमचे फॅन आहेत तिथे. आहेत तुमचे फॅन. खेळा, चांगलं खेळा आहेत अजून. ती हातावर दिसत नाही. ह्याची लाईट बिट नाही, लाईट नाही. गाडी सस्ते में गाडी आहे. थर्ड हँड. हे पण टाकणार आहे. तर आम्ही आता चाललो आहे कॅफे शोधत. आम्हाला काही लोकांना भेटायचं आहे. ते काही लोक कोण आहेत ते मला तुम्हाला नाही सांगायचंय, नाही तर गोंधळ होतील बाहेर. पण आता मी, माझा दादा आणि माझी मैत्रीण आम्ही शोधतोय स्पॉट. मी आहे. हळूहळू ठोकशील गाडी. आम्ही 5 मिनिटं त्या नांदेड सिटीच्या डेस्टिनेशन सेंटर वरती गेलो होतो. आम्हाला वाटलं की तिथे क्रेझी मोमोज किंवा कुठल्या तरी कॅफेला थांबता येईल, पण नाही थांबता आलं. कारण की इतकी गर्दी जमली. मास्क लावून काही फायदा नाही झाला. कारण की मला अर्धी लोक बोलली तुमच्या डोळ्यांवरनं ओळखल्याचे, की मला माहिती होतं की डोळ्यांवरनं नाही, कपाळावरच्या मिशीमुळे ओळखले. आणि दुसरा माझा दादा पण गेला होता, तो म्हणे तुम्ही तिला कडेवर उचलून घेतलं होतं म्हणून ओळखलं. आणि ते आता साईडला ठेवून आम्ही दुसरी जागा शोधतोय, दुसरा कॅफे शोधतोय जो आम्हाला सापडत नाही की कुठे शांतपणे एका जागेवर बसून बोलता येईल. आय थिंक सो पुण्यामध्ये असा कुठला स्पॉट नाहीये जो आता. हे का झालंय, हे तिला 10 वेळा सांगितलं होतं की कपडे दुसरे घाल, तर ती लाल ड्रेस घालून आली आहे जो 1 पीस आहे, आणि मेकअप करून आली आहे. मोत्यांचा हार गळ्यात घातलाय तिने, आणि तिलाच आलाय तो, तिचीच मस्ती. हे तिला कळत नाहीये. आम्ही दोघं मिळून तिला सांगतोय वेगळं काहीतरी घाल, हुडी घाल. नाव युअर हुडी. एक मिनिट, समर मध्ये हुडी कोण घालतं? आणि म्हणजे घालायला पाहिजे. मग सेलिब्रिटी आहात ना आपण, मग काहीतरी हे करायलाच लागतं ना. म्हणजे ह्यांना काय अपेक्षित आहे? हे कुठे गेलं रे? म्हणजे ह्यांना काय अपेक्षित आहे की मी असं झल्ल्यासारखं काहीही घालून हिंडावं? मग हे काय, अरे रेड कोण घालतं एवढं? अरे एवढं स्लीवलेस. अरे मग सगळे बघणार असते, तशी सुंदर दिसते. बाई बाई अजून ती सुंदर दिसते. अरे हे काय आहे? स्टेअरिंग व्हील नको सोडू. नाही, तेवढा कॉन्फिडन्स आहे मला. ती थोडाफार माझ्यासारखं जरी जीन्स एखादा टॉप घातला असता तरी चाललं असतं, पण नाही, हिला 1 पीस तो पण रेड कलरचा घालायचा. एक तर ती पिंक आहे, हॉट पिंक. मग काय फरक पडला रेड आणि पिंकचा? दुसरी गोष्ट हिला काय? हा काय अरे इथे नाही, इथे तर कसं गर्दी जमते. काय परत नको यार, आम्ही सकाळी इथेच गेलो होतो, ते आम्हाला हसतील. नको ते म्हणतील यांना काही जागा बिगा नाही. इथेच येतात सगळे.
इतका उशिरा आला एकतर हा माणूस सगळं हिच्यामुळे झालंय, पण हिला काही बोलू शकत नाही. उगीच चिडली पिडली तर मलाच वाईट वाटेल. नाहीतर मी हिला चांगलं बोलले असते की ड्रेस बदलाने बदलायला लावला असतं. माझ्याकडे कपडेच नाही. मग ते आणलं असतं मी माझ्या घरून. माझ्याकडे बरेच कपडे आणि ते सगळे उघडे आहेत, सारखे बांधलेले नाहीत पोते. मी अजून बिग बॉसचे सूटकेस सोडलेले नाहीयेत, तशीच पोती भरली आहे. वरती जे दिसलं ते मी पटकन घातले आणि घराच्या बाहेर मग निघाले. यात आळशी कोण आहे? ह्याच्यात आळस नाहीये, मी अजून माझ्या सदम्यातून बाहेर नाही निघते. आठवण येत असेल. हो, आठवण येते घराची आठवण. पण मला नाही येते ना घराची. तू कुठल्या घरात होतीस? मला एका केमिस्ट्रीची आठवण येते. एक मिनिट, एक्सक्यूज मी, काय केमिस्ट्री ऐक ना, कुठे गेला हा बरोबर. माझा दादा हरवलाय. हा. जो कोणी मागून व्यक्ती येतोय आम्हाला भेटायला, XYZ, तिथे तरी आम्हाला जरा बोलायला स्पेस आता मिळाला. ते जर नाही मिळालं ना तर ही मार खाणार आहे तिथे सगळ्यांसमोर. अगं तुला कळतंय का, येताना मला दादाच्या 2 व्हीलर वर यायचं आहे. ते तर अजूनच भारी आहे एकदम. एकतर मी इतकं मस्त मोत्याची माळ असं बोव वगैरे. एक्झॅक्टली. ऍटलीस्ट हे तरी तिने काढलं असतं, पण नाही, तिला शायनिंग मारायचीच होती. तिला पाहिजे होतं की सेल्फी द्यावी ते. नाही असं काही नाहीये, पण जर का 4 लोकांनी ओळखलं तर ऍटलीस्ट तिथं धडाची दिसली पाहिजे ना जरा. नाहीतर म्हणतील हे काय आहे, तिथे कशी दिसत होते, इथे पण काय दिसत- ओळखायला का पाहिजे सध्या तुला? अरे ओळखतायत लोक त्या ह्याच्यावरून. नाही, चांगली गोष्ट आहे ती, ओळखायलाच पाहिजे. चुकीचं मला तर झालं. आज मजा आली आहे रुचिता सोबत, पण चिडचिड पण झालीये कारण लोक बोलूच देत नाहीत भाई. मी 1 आठवडा म्हणून घराच्या बाहेर निघत नव्हते आणि मी 1 आठवड्यामुळे या व्यक्तीमुळे घराच्या बाहेर निघाली. आय लव्ह यू सो मच. आणि खूप गोड दिसतेय ती. मेकअप पण छान जमतो तिला आता. अगं बाई, हॅलो, हाय, कोण बोलताय? ऍक्च्युली नंबर लिहिलं की माझं सगळे फॉर्मॅट झालाय फोन. थोडे थोडे म्हणजे जरा नॉर्मल कपडे घालू. अगं हे नॉर्मल आहे. वी शुड अवॉइड डार्क कलर्स. वी कॅन वेअर ब्लॅक. मी खूप डिसेंट ड्रेस घालून आले. हो, पण तो त्याचा कलर पिंक आणि रेड आहे ना. मी कॉलेजला हे कधी नाही घालू शकत. मला कॉलेजचे माझे लोक म्हणतील की तू काकू का बनून आलीस. सो असं एकंदरीत आहे. त्यामुळे मी हिला सांगून थकली. स्टील ती तिच्याच मुद्द्यावरती अडून आहे की तिने खूप चांगले कपडे घातलेले आहेत. अच्छा, तिला तू blog चालू अजूनही केलंयस का? मान्य करायचं नाहीये की ओके मी चुकले, असं नाही म्हणायचं. मी नाही ती बिग बॉस मधून हे ती तिथून शिकून आली. लोक म्हणतील तिथं पण चुका ऍक्सेप्ट नाही केल्या, आता इथे पण नाही करत. असं काही नाही, मी चुका ऍक्सेप्ट करते. पण नको त्या चुका मी नाही ऍक्सेप्ट करणार. तर नको कपडे घालण्यापासून पण प्रॉब्लेम आहे का माझ्या? नाही, छानच दिसतात कपडे तुला. कारण तू मी नाही म्हणते कपडे नकोच घालू, तू घाल. यार ही लोक काय आहेत, म्हणजे काय काय रंग घालायचे? मी पांढरे, मी हे काय मी घातलंय. मग मी पण घातलंय हे. बघ ते खाली आहे जरा. मागून एवढा मोठा फुल बो लावलाय की अजून बघा पुढून नाही, मागून पण बघा. म्हणजे मी माझ्या पप्पांचा शर्ट घालून, पप्पांचा बरमुडा घालून बाहेर पडायला पाहिजे. तुझ्याकडे शर्ट नाहीये का? म्हणजे टॉप नाहीच आहे का तुझ्याकडे? अगं सगळं पोत्यांमध्ये. पोत्यात आहे. मग पोते आता इतका वेळ होता आम्हाला, मला बोलली असती हेल्प कर, मी केली असती. म्हणजे मी तुला घरी तू आलीस माझ्या पाहुणी म्हणून आणि मी तुला पोती सोडवायला लावू? असं काही नाही. मी तिला खूप माझी ऑलमोस्ट आता क्लोज फ्रेंडच मानते, तर मग तेवढं तर मी करूच शकले असते तिच्या. अरे देवा देवा, मी आधी तरी सांगायचं होतं अख्खा कपाटीच्याकडनं साफ करून घेतलं. मला काय माहिती इतकी आळशी आहे की हिने पोतीच नाही सोडली. तू माझी इज्जत घालवायला लागली. हा ब्लॉग मी माझ्या इज्जतीचा पंचनामा करायला, म्हणजे साला मी सीझन भर माझी कोण भाई काय तर हे. हॅलो, तर नुसतं 4 पावलं पुढे गेलं तरी या पोरीला थांबवत आहे. तर एवढी चांगली झाली आहे, मला खूप छान फील होत आहे. मला पण छान फील होत आहे, पण बोलताच नाही येते, बाहेर जातच नाही येते. पण ठीक आहे, देव देतो ते एकदाच देतो, गपचूप घ्या. हे कव्हर अपचं वाक्य आहे. बी ग्रेटफुल. मी पण बिग बॉस बघितलेलं आहे, मला कळतं कोणती वाक्य कव्हर अपची आहेत. अरे अरे हे लोक मला का नीट नाही बोलू शकत? अरे म्हणजे काय
कोणत्या तरी भारी एकदम तत्व असलेलं वाक्यामध्ये आणायचं की हो एक हा दिवस हे एकदाच येतं वगैरे मान्य आहे मला ते. तत्व बित्व, अरे बाप रे भाई साहब. इथे मी आता भांडू नाही शकत कारण की इथे मला फुटेज मिळणार नाहीये, त्याच्यामुळे मी शांत आहे. तिथे मला फुटेज मिळत होतं म्हणून. नाही पण मग या भांडणात मी जिंकले असते. तू रडली असतीस आतमध्ये जाऊन ढसा ढसा. नाही रुचिता सोबत मी ते जिंकले, बाकीच्यांचं मला माहित नाही. अरे तू समोर बघ भाई, तू भाई. नाही माझं लक्ष आहे पण तो थांबला म्हणजे त्याला मी काही करू शकत नाही ना. काय ग मागून. काही नाही गाडी बंद पडते. थांबा. अरे हो भाऊ रुको. असू दे ना मग असू दे त्याला. लडकी चला रही है गाडी रुको. असू दे त्याला. अरे चाललोय की. आपल्याला वर चढायचं का दाराला लक्ष ठेव कुठे गेले. अगं बापू उलटा. आम्ही आता आलोय मॅगडीवरून. आम्ही इतक्या वर्षांनी भेटलोय, खूप वर्षांनी. आम्ही एका नको त्या वेब सिरीज मध्ये काम केलं. त्या वेब सिरीजचं काहीच अस्तित्व नाहीये आणि आम्ही त्यानंतर आज भेटलोय. आणि ह्या मॅडम सेलिब्रिटी झाल्यात अचानकच. नाही करून दे माझं त्यांचं काढतोय. मला माझा बर्थडे असंच वाटतंय. बड्डेचे समजायचं आता. वा. माय गुडनेस. खूप सुंदर यार, खूपच सुंदर. थँक्यू. इकडे दाखव. जास्त सुंदर आहे. हा तुला माहिती, हा फोटो मी पोस्ट पण नाही केलाय, मी स्टोरीला टाकला. सो जे मी कधीच केलेलं नाही. मी हिला चहा करायला सांगितलंय कारण मला माहिती आहे खूप मोठी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे मी तिला चहा करायला सांगितलं. आणि आम्ही आज इतकं असं ऑल ऑफ अ सडन भेटलोय. हो नाही ही मला नव्हती भेटणार ऍक्च्युली, खूप बिझी होती ती, पण मी तिला चॉकलेटचा आमिष दाखवलं, लगेच भेटायला आली मला. अरे यार ही लोकांना माझी कुठंच तुम्ही लोकांना इज्जत ठेवू नका रे. एक जागा नका ठेवू तिथे मला इज्जत तुम्ही द्याल, असं काही नाहीये. पण ही खूपच क्यूट आणि डॉल मुलगी आहे. हिच्याबद्दल तुम्ही जे काही बोलताय ते सगळं चुकीचं आहे, कारण मला माहिती आहे मी हिला खूप आधीपासून ओळखते. 2021 म्हणूयात आपण, त्यामुळे ही भांडणं करणारी नाही, भांडणं सोडवणारी मुलगी आहे. तुम्हाला जर भांडणं सोडवायची असतील तर हिला घेऊन जावा. लोक म्हणतील कोटारडी. पण भारी वाटतंय भेटून मला इतक्या टाइम नंतर. हो मला पण लोकांना मी मैत्रिणीला नाही, मी सेलिब्रिटीलाच भेटलेली आहे. मला अजिबात वाटत नाही मी मैत्रिणीला भेटली आहे, कारण आम्हाला लोकांनी अजिबात एकटं सोडलं नाही बाहेर. 5 मिनिटं नीट बोलू दिला नाही आम्हाला. 5 हो मिनिटं सगळे बघत होते, काही बोलता येत नव्हतं. बोलायला जायचं, लोक बघायची फोटो. रुचिता गाडीतनं सुद्धा हिला सगळे ओळखत होते. हा तिचा सक्सेसच आहे, पण मला इरिटेट होत होतं कारण मला बोलता येत नव्हतं. आणि मी जे पूर्ण बिग बॉसच्या घरात कधी केलेलं नाही ते मी करते. हो ही माझ्यासाठी चहा करते बघा. हे मला जमत नाही. अरे बापरे, मग आरबी कडनं काय शिकलीस तू? आरबीने तुला काय शिकवलं की नाही? चहा बनवलाय आणि तो कसा दिलाय ते पण बघू हे असं कोण देतो? मी लहान आय नो, मी ती मला लहान समजते, पण ही गाठली क्रॅक जॅकचं बिस्किट, चमचा वगैरे. आणि तो खूप गोड झाला. इतका गोडवा आहे की खूप गोड आहे. आता तुम्हाला काय ना, मी कडू वाटते ना, तर कुठेतरी गोडवा मिळायला पाहिजे ना. नाही ही खूप गोड आहे माझी. ज्या लोकांना माहीत नाही मी कुठे गायब आहे, माझं इन्स्टा कुठे आहे हे मलाही माहीत नाही आहे. माझं जे अकाउंट होतं ते सस्पेंड झालं आणि त्याच्यानंतर पण मी बॅक टू बॅक 4 ते 5 अकाउंट परत नव्याने बनवले आणि ते परत सस्पेंड होत राहतात. आणि मला नाही माहिती जेन्युइनली ह्याच्या मागचं कारण काय आहे, काय असू शकतं. मी प्रयत्न करते सगळीकडून, पण लेट्स सी काय होतं आता. आय एम होपिंग की ते अकाउंट जे माझं मेनवालं अकाउंट आहे ते मला प्लीज मिळावं वापस, कारण खूप मेहनत केली त्या अकाउंटसाठी आणि आता ते सध्या माझ्याकडे नाही आहे. सो खूप वाईट वाटतं. सो टिल देन प्लीज कीप ऑन सपोर्टिंग आणि प्रे करा की माझं अकाउंट वापस मिळावं. आणि जर का कोणाला माहिती असेल की हे रिकवर कसं करायचं तर प्लीज त्याच्यासाठी पण तुम्ही कमेंट करा. बाय, थँक्यू. आय नो हा व्लॉग मी खूप लेट पोस्ट करते, त्याचं कारण मला नका विचारू, पण थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत हा व्लॉग बघितलाय, इवन दो हा 1, 1.5, 2 महिने लेट आहे. पण थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग.
आणि हा व्लॉग मी इथेच संपवते. डू लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब सगळं करा. माझे रेग्युलरली आता ब्लॉग्स येणार आहेत, भरपूर कामं आहेत पुढे, त्याचे पण ब्लॉग्स येणार आहेत. सो प्लीज सपोर्ट करत राहा. आणि जोपर्यंत माझं इंस्टाग्राम येत नाही आहे तोपर्यंत आपण यूट्यूबवर सोबत राहूयात. बाय बाय, लव्ह यू.